Welcome to channel Monotonic. We have with us Mr. Chandrasekhar Thakur, Executive Vice President of CDSL, expert on digitalization. सर, डिजिटल मनी या शब्दाचा अगदी सोपा अर्थ काय? जिथे कागद नाही, पेन पेन्सिल नाही, त्याला आपण डिजिटल म्हणतो. की आपण कार्ड पेमेंट करणं किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे करणं हे डिजिटल. जिथे आर्थिक साक्षरता नाही, तसेच इंटरनेटची सेवा नाही, त्यांनी काय करायचे? कसं आहे की 100% लोकांनी कॅशलेस करावं असं कोणीच म्हटलेलं नाही. नाही सरकारने म्हटलं, नाही इतर कोणी. लेस कॅश असं आपण म्हणतो, जिथे कमीत कमी कॅशचा वापर व्हावा आणि जास्तीत जास्त शक्य असेल तिथे डिजिटल व्हावं. म्हणजे जेणेकरून कसं होईल, नोटांचा वापर ज्यावेळी कमी होईल त्यावेळी त्या नोटा खेड्यामध्ये वळत्या केल्या जातील आणि जिथे आता नोटा पोचत नाही तिथे त्या पोचतील. त्यामुळे जिथे शक्य नाही हळूहळू होईल. सरकारचे प्रयत्न चालू आहेत, इंटरनेट जास्तीत जास्त जाळं विस्तारणं, बँकिंगचं जाळं विस्तारणं. डिजिटल व्यवहार करणे किती प्रमाणात सुरक्षित आहे व ते करताना कोणती काळजी घेतली पाहिजे? आर्थिक व्यवहार कधीही सार्वजनिक व्यासपीठावरून करू नयेत. शक्यतो सायबर कॅफेमध्ये जाऊन करू नयेत. पण आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून हे केलं ना तर हा धोका जवळजवळ राहत नाही. एखादं सॉफ्टवेअर मी वापरत असतो, तिथे मी पासवर्ड टाकतो, तर तो आपल्याला पर्याय विचारतो, हा पासवर्ड मी ते सेव्ह करू का? तर पुन्हा ज्यावेळी मी ते वापरणार असेल त्यावेळी पुन्हा तो पासवर्ड टाईप करायला लागू नये म्हणून मी अडचणीत तो पासवर्ड सेव्ह केला आणि माझा मोबाईल टेबलावर ठेवून मी जेवायला गेलो. कोणी वापरू शकतो. जसं अनेक वेळा आपल्याला फोन येतात, मी अमुक बँकेमधनं बोलतो आहे, तुमचं कार्ड संपतं आहे, तर ते ताबडतोब 2 दिवस तुम्हाला एक्सटेंड करून देतो, झटकन कार्डाचा नंबर सांगा, पासवर्ड सांगा, आपण ते देतो. तर अशाच्या प्रलोभनाला काही बळी पडायचं नाही. एवढ्या बेसिक काळजी आपण घेतल्या ना तर निश्चितपणे असं सुरक्षिततेला काही धोका नाही फारसा. नुकत्याच सादर झालेल्या बजेटनुसार असे लक्षात येते की जास्तीत जास्त व्यवहार हे डिजिटल पद्धतीने झाले पाहिजे आणि त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. म्हणजेच कॅश ट्रान्झॅक्शनवर 3 लाखाची मर्यादा आणली. आता 3 लाखाची मर्यादा आहे. पुढच्या वर्षी 2 लाखावर येईल, 1 लाखावरती येईल. मग हळूहळू असं होईल की 10,000च्या वरचे ट्रान्झॅक्शन्स सक्तीने डिजिटल स्वरूपातच करायला लागतील. रोखीने करायला परवानगीच मिळणार नाही. त्यावेळी निश्चितपणे अधिकाधिक लोक जे आहेत त्या करांच्या जाळ्यामध्ये येतील. त्याप्रमाणे एक जे पाऊल उचललं आहे अतिशय स्वागतार्ह आहे. 3 लाखाच्या वरचे व्यवहार सक्तीने कॅशद्वारे करायचे नाहीत. मग ते आपण चेकनी करू, डिजिटलनी करू. एकूण बँकिंग प्रणालीमध्ये ते आले पाहिजेत, हा त्यातला अर्थ आहे. अनदर स्टेप इज ड्युटी रिडक्शन ऑन डिजिटल डिव्हायसेस. मधल्या काळामध्ये सरकारने अशी घोषणा केली होती की जास्तीत जास्त लोकांनी वापरावं, दुकानदार, व्यवस्थापन. तर त्यासाठी आता मशीनची मागणी नक्की वाढली आहे. कारण आता नोटा नाही म्हटल्यावरती व्यावसायिकांना हे POS मशीन्स बसवणं आवश्यक वाटायला लागले. तर आता सरकारने मध्यंतरी आपण वर्तमानपत्रात वाचलं होतं की 10 लाख मशीनची ऑर्डर सरकारने दिली आहे. कारण आता मागणी आणि पुरवठा कमी आहे. त्यामुळे आपापल्या परीने हे व्यवहार प्रमोट करायसाठी जे केलं जात आहे त्या स्टेप्स अतिशय स्वागतार्ह आहेत. त्यामुळे त्याला जास्तीत जास्त चालना मिळणार आहे. भीम ॲप्लिकेशन प्रमोशनसाठी नवीन 2 स्कीम जाहीर करण्यात आल्या. एक म्हणजे रेफरल स्कीम फॉर सबस्क्रायबर आणि दुसरी कॅशबॅक फॉर मर्चंट्स. भीम हे तसं जे आहे ना सॉफ्टवेअर ते अतिशय सोपं आहे वापरायला. फक्त होतं काय, जोपर्यंत आपण ते करून बघत नाही तोपर्यंत वाटतं की हे काहीतरी कठीण असेल. आता हे लोकांनी वापरावं म्हणून सरकारने सगळ्याच ह्या व्यवहारावरती जे लोक असे डिजिटल व्यवहार करत आहेत त्यांच्यासाठी सोडत ते आपण लॉटरी सिस्टीम केलं की बक्षिसं जाहीर होतात. तर त्या अनुषंगाने लोकांनी करावं अशी इच्छा आहे. आत्ता कसं होतं आहे, इतर जे वॉलेट मनी वगैरे सुविधा आहेत त्या व्यापारी लोकांना गैरसोयीच्या वाटतात. कारण वॉलेटमध्ये जे पैसे जमा होतात ते आपल्या बँक खात्यात जमा व्हायला काहीतरी साधारणपणे आकार लागतो, 1% 2%. तसं आता भीममधले जे पैसे जमा होतील, भीमाद्वारे जे मी व्यापाराच्या किंवा माझा कोणी दुकानदार आहे त्याच्या खात्यात जमा करेन, तर त्या व्यवहारावरती समजा दिवसाला 1.5 लाख रुपये त्याचा गल्ला जमत असेल तर त्याला त्याच्यावरती इन्सेंटिव्ह जर मिळाला ना तर तो सुद्धा घ्यायला नाराज असणार नाही. त्यामुळे हा सुद्धा जो निर्णय आहे सरकारचा अतिशय चांगला आहे. तुम्ही काय सांगाल की हिंदुस्थानची जनता डिजिटलायझेशन ॲक्सेप्ट करते आहे का आणि कशा पद्धतीने? आता कसं, मी हव्या तेवढी रक्कम रोख देऊन वस्तू विकत घेऊ शकतो. पण डिजिटलमुळे काय होईल की हे सगळे व्यवहार आहे ते बँकिंगच्या चॅनलमधनं होतील. म्हणजे मला कर चोरी करायला काय वाव नाही होणार. जो सर्व्हिस टॅक्स आहे, सेवा कर, जो 0.5% सुरू झाला होता, 0.5%, तो आता जवळजवळ 15%वर पोचला आहे. हे का होतं की अपेक्षित करसंकलन होत नाही आहे. हे जे डिजिटल केलं तर निश्चितपणे अपेक्षित करसंकलन तर होईलच आणि आत्ताच जे करसंकलन होतं आहे त्याच्या अनेक पटीने ते वाढेल. परिणाम असा होईल की आत्ता सरकारकडे विकासासाठी पैसा नाही आहे. तो जर मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला तर सरकार आपल्या खर्चाने सगळ्या गोष्टी करेल. त्यामुळे हे राष्ट्राच्या दृष्टीने निश्चितपणे फायदा आहे की जास्तीत जास्त लोक कराच्या जाळ्यात येत राहतील याच्यामध्ये.